मला म्हणलास पुण्याला जायचं नाही बुक्की मारण काय वेळ आली हा नको थँक्यू थँक्यू भैया जिंकणार आहे असं त्याचं म्हणणं आहे का तर त्याला फर्स्ट आले 3 नंबर त्याच्या बर्थडेचं फिलिंग आहे माझ्या सो गाईज वी आर लिव्हिंग तू का बसलास इकडं ब्लॉग बी चालू असतो ब्लॉग नाही तू जे बुक्की मारणार म्हणलास माझ्यासोबतच निघलास मला म्हणलास पुण्याला जायचं नाही बुक्की मारण काय वेळ आली हा तो बसलाय काहीतरी 1-2 महिने झाले आमदार आहे सगळा सध्या मी पण अंधारातच असणार नाही आपल्या गाडी उजेड आहे ना भैया कसला दिसतोय भैया एक्झिक्युटिव्ह गाड्या खरं खरं हसले म्हणजे खरं बोललो मी भैया खोटं असतं नाही बरं भैया नाहीच बरं सो आज शिवजयंती आहे बीडचं खूप व्हायरल झालेलं असतं प्रत्येक वेळेस पण ह्या हा हा कलर बिलर सगळे केले कलर सगळे केलेत फक्त ह्यावेळेस म्हणजे 2 काड्या करायला 4,500 लागलं पाहिजे 2 बी नाही 2ला थोडीशी कमी आहे आणि इन ॲव्हरेज समजा 800 किलोमीटरची रेंज झाली तिची आता 795-96 सो आता आपण सुप्यात आणि आता ब्रेकफास्ट करूयात कॉल 4:30ला उठलोय मी भैया दोघं आणि गाड्या मामा पण आधी खाऊयात मग जाऊयात पुढं किती वेळ लागतात अजून 2 तास लागते ट्रॉफिक लागत जातात 8 वाजले 9ला जरी तुमचं 10-11 वाजता 11पर्यंत पुण्यात जाऊ मी करून घेतला आपण लक्ष नको पुण्यात आले काहीतरी नवीन असे असते हेल्मेट डोक्यावर रक्षण करते हे पुण्यावाल्याचा आदर पुण्याला सगळ्या सिग्नल लोक आहे ते 3-4 लोक लोकांना काळजी नाही ह्यांना काळजी काय बोलणार तू आता प्रत्येक कोणाचा प्रिय व्यक्ती आहे आपने सीट बेल्ट पहना सर जी इसके लिए ये अरे थँक्यू थँक्यू आणि गुलाब गाडे माल बघून दिले त्यांनी काय एकदम गोंडस माणूस दिसतोय म्हणजे यांच्या बाजूला बसले जाऊ दे यांना देऊन टाकू तुम्ही सीट बेल्ट घालणार होते ना तिथं त्यांना माहित होतं ड्रायव्हर सीटला ते घालणार आहेत बयाच बिचारे झोप हे झाली थोडी त्याच्यामुळे झोपलेला थोडा आहे ठीक आहे नो वरीज भैया झोप आराम कर सकाळी उठल्यामुळं आणि आम्ही परत भाऊ रेडी होऊन निघले जाता प्रोग्रामला सो आमचं आवडलेलं नव्हतं जस्ट रेडी होऊन जाऊया आणि भैयाचा वेगळाच प्लॅन चालू आहे काहीतरी तर त्यानंतर कळेलच आपल्याला लेट्स सी
आता इथं तंबोला खेळतोय आम्ही. आणि भैया जिंकणार आहे असं त्याचं म्हणणं आहे, का तर त्याला फर्स्ट आले 3 नंबर त्याच्या बर्थडेचं. फीलिंग आहे माझ्या. स्टील. आमच्या भैयात झालंय आर्ली 7. सो भैया जातोय पुढे आता. 6161. 6161. आगे चलो होते हैं, दिखाइए चलो. काय भैयाला पहिलं प्राईज मिळालं आर्ली 7. कुठे भैया, कुठे गेला? माइक का वॉल्यूम थोड़ा सा बढ़ सकता है प्लीज. माइक आर्ली 7चं भैयाने घेऊन आलाय भैया. भाईजान मी बोललो ना तुला, आपलं 3 नंबर आलं तर त्यामुळे मला होतं. आतापर्यंत माझं फक्त 61 झालंय. भैयाचे 7 झाले. इथं एकच चालू आहे अजून माझं. आणि भैयाने गिफ्ट पण घेऊन आलाय बिचारा. पण मी चोर धरलाय. काय भैया, हा पहिलं ब्लू ना, आता येल पिंक ना. आता काय संबंध? काय? मीच लावतो आता. तुझ्याकडे अगोदर काय का? आहे आहे आहे. हे चांगलं केलं. आता ते मामाला बघून जा. हे कोणी केलंय? ऑलरेडी उरलेले 3 लावले तुम्ही. क्वीन्स म्हटले दोन्ही पण. सो फायनली आम्ही आता निघलोय तिथनं. किती वाजलेत आता? 3:30. आणि हे सगळं भैयामुळं जे काही तो लेट आहे, कारण त्याला लवकर जेवायचं नव्हतं जे काय आहे ते. भैया आपल्या होस्ट आपल्यासाठी थांबला. त्याच्यामुळे नाही का आता परत घरी जातोय. भैयाला निघायचंय कधी आज का उद्या, ह्याच्यावर डिस्कशन आहे. तर काय ठरले भाई? गाड्या मग काय करायचं? गाडी माझ्या हातात. सकाळी जायचं, थोडं लवकर जाऊ ना. मग त्याच्यासाठी नाही, ट्रॉफिक बी लागत नाही, लवकर जाणं. माझं म्हणणं कसं आहे माहिती गाड्या बाबा, आपण आता जाऊ, तुम्ही झोपा, आपण 7-8 वाजता निघलो तर ट्रॉफिक म्हणा दुसरं काही नाही. सकाळी आपण 9-10 वाजता तिथे जातो. 10 वाजता सकाळी लवकर काय होते ते बघ, सकाळी लवकर उठावं लागते. त्याच्यामुळे मला नाही का समजत. तुमची माझी हिशोबाने नाही, तुमचे हिशोब पाहिजे मला. नाही तर मग मी डायरेक्ट चालू मला असते की आत्ताच. त्याच्यामुळेच मला दोघांचे हिशोबाने जायचे मला. काय गाडी काय म्हणणं आहे? झोपून बघितल्यावर बघू ठरू संध्याकाळी. झोप नाही झाली की बघतोय काय. ओके. तर फिक्स काहीच झालेलं नाही आहे. बघूयात आता घरी गेल्यानंतरच्या नंतर गोष्टी. त्यानंतर ठरवूयात काय होतंय. मला तर हेअरकटला जायचं आहे, पण तो म्हणतोय अपॉइंटमेंट सध्या बुक्स आहेत आज दिवसभराच्या. मे बी बघू उद्या. तर माझं तर आजचाच प्रयत्न आहे, का तर उद्या जर शूट असलं तर प्रॉब्लेम होईल मला परत. लेट्स सी. तुझ्यावर प्रेम होईल लोकांना. आहे तुझ्यावर प्रेम आहे ऑलरेडी लोकांचं. भाई नको एवढं प्रेम नको मला. कधी कधी जेवण जात नाही. एवढं नको, बंद करते. बोलू मग आपण. आता आम्ही असं ठरलंय की मी भैयाने धुरंधर नाही पाहिलाय, मी पण नाही पाहिलाय. बघितलं असं अर्धा थोडा पप्पाने लावला होता म्हणून. तर आम्ही आता बघणार आहेत धुरंधर. काहीतरी करणे म्हणून. का आता हे फिक्स झालं आता की भैया सकाळी निघणार आहे 4 वाजता 4-5 वाजता. सो चालक पण आमचे हे झाले, त्यांच्यावर मला डिपेंड आहे. जाऊ दे, रिस्क नको घ्यायची. बिलकुल रिस्क आता बघूयात. अँड फायनली अपॉइंटमेंट मिळाली मला हेअरकटला. सो आधी हेअरकट करूयात. खूप जास्त असं कानावरती वगैरे केस झाले, तर मला हे जमत नाही आहे. हेअरकट करूयात आणि बघूयात. सो हा होता माझा फायनल हेअरकट. आणि भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. थँक्यू.